नमस्कार बाळांनो, आजचा विषय इंग्लिश. पेज नंबर 21. टू द मार्केट. टू द मार्केट. लिसन, रिपीट अँड रीड अलाउड. तर आपल्याला शिक्षकांनी म्हटलेली कविता, की मी जी कविता बोलणार आहे ती पोएम कविता तुम्ही म्हणायची आहे. हे आपण शाळेत प्रात्यक्षिक करू शकतो, पण आता तुम्ही घरी आहात, ठीक आहे, आई सराव घेईलच, हरकत नाही. तर म्हटलेली कविता लक्षपूर्वक ऐका आणि शिक्षकांच्या पाठीमागे बरोबर बोला. बाळांनो, चाइल्ड. चाइल्ड शॉर्टकट मध्ये म्हटलेलं आहे. चाइल्ड, चिल्ड्रन, मुले. मुलांना म्हटलेलं आहे मुले. शॉर्टकट मध्ये म्हटलेलं आहे. तर बघूया. आय वेंट टू द मार्केट. आय वेंट टू द मार्केट. Do you know what I bought? Do you know what I bought? Some red shine apple. Some red shine apple. That's what I got. That's what I got. I went to the market. I went to the market. Do you know what I bought? Do you know what I bought? Some red shine apple. Some red shine apples. A big loaf of bread. A big loaf of bread. That's what I got. That's what I got. I went to the market. I went to the market. Do you know what I bought? Do you know what I bought? Some red shine apples. Some red shine apples. A big loaf of bread. A big loaf of bread. A pack of colors pencils. A pack of colors pencil. That's what I got. That's what I got. एक वेळा कविता मी बोलून दाखवलेली आहे. पुन्हा तिचा मी अर्थ तुम्हाला स्पष्टीकरण व्यवस्थित समजून देतोय. बघा बाळांनो, पुन्हा सांगतोय. तर ही कविता टू द मार्केट. बघा की मला ते मार्केटविषयी, मार्केटमध्ये काय काय भेटते याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे आणि मार्केटमध्ये काय काय घेतलं, बरोबर, आणि मला काय भेटलं म्हणजे मी काय घेतलेलं आहे. बघूया. तर पहिल्या ओळीचा अर्थ आपण शेवटपर्यंत जाऊया. आय वेंट टू द मार्केट. मी बाजारात गेलो. मी बाजारात गेलो. मी बाजारात गेलो. डू यू नो व्हॉट आय बॉट? डू यू नो व्हॉट आय बॉट? तुला माहित आहे का मी काय घेतले ते? तुला माहित आहे का मी काय घेतलं ते? Some red shine apples. Some red shine apples. बघा, मी लाल लाल रंगाचे सफरचंद घेतले आहेत. मी लाल लाल रंगाचे सफरचंद घेतले. That's what I got. That's what I got. आणि मला
हे भेटले, ते भेटले, ते घेतलं, हे घेतलं, हो की नाही? समजलेत पण तर पुढे जाऊया बाळांनो. आय वेंट टू द मार्केट. बघा पुन्हा तेच वाक्य, मी बाजारात गेलो. आय वेंट टू द मार्केट. डू यू नो व्हॉट आय बॉट. की तुला माहितीये का मी काय घेतले ते. पुन्हा तेच वाक्य बाळांनो. सम रेड शाईन ॲपल. सम रेड शाईन ॲपल. मी लाल लाल रंगाचे सफरचंद घेतलेले आहेत. बघा आणि अजून काय घेतलेले बघा. अ बिग लोफ ऑफ ब्रेड. अ बिग लोफ ऑफ ब्रेड. ब्रेड म्हणजे पाव. माहितीये तुम्हाला की ब्रेडची एक मोठी मी वडी आपण त्याला म्हणतो लादी. की एक ब्रेडची मी एक मोठी वडी घेतली किंवा लादी घेतलेली आहे. दॅट्स व्हॉट आय गॉट. की मला हे भेटले, मी ते घेतले, मला ते दिसले, मला ते भेटले, मी ते घेतलं. तेच वाक्य पुन्हा. दॅट्स व्हॉट आय गॉट. पुढे जाऊया. चाइल्ड, टू चाइल्ड, वन चाइल्ड झालं. टू चाइल्ड, ब्रेडची लादी. बरोबर बाळांनो. आता चाइल्ड 3. आय वेंट टू द मार्केट. आय वेंट टू द मार्केट. पुन्हा मी बाजारात गेलेलो आहे आणि तिथे मला काय भेटलेले बघा. डू यू नो व्हॉट आय बॉट. की तुला माहितीये मग मी अजून काय घेतलेले, मला काय भेटलेलं आहे, मी काय घेतलेलं आहे. बघा. सम रेड शाईन ॲपल. आधी घेतले मी ॲपल घेतले. त्याच्यानंतर बघा मी काय घेतलं. अ बिग लोफ ऑफ ब्रेड. अ बिग लोफ ऑफ ब्रेड. पुन्हा मी काय घेतलं. ब्रेडची एक मोठी पावची लादी घेतली. ॲपल नंतर ब्रेड घेतले आणि त्यानंतर अ पॅक ऑफ कलर्स पेन्सिल्स. बघा. वन चाइल्ड पहिले ॲपल. टू चाइल्ड्सने ब्रेड. बरोबर. आणि चाइल्ड 3 कलर्स. पेन्सिलचं बॉक्स. कलर म्हणजे रंग. कलर्स म्हणजे रंग. रंग पेन्सिलचा एक पॅक घेतला म्हणजे बॉक्स घेतलेला आहे. 3 चाइल्ड्स. ओके. 1 चाइल्ड ॲपल. 2 चाइल्ड ब्रेड. 3 चाइल्ड पेन्सिल बॉक्स. आता 4 चाइल्ड्स. 4 चाइल्ड्स. आय वेंट टू द मार्केट. मी बाजारात गेलो. डू यू नो व्हॉट आय बॉट. तुला माहित आहे का मी काय घेतले ते. सम रेड शाईन ॲपल. सफरचंद घेतले. त्यानंतर अ बिग लोफ ऑफ ब्रेड. पावची लादी घेतली मी नंतर. अ पॅक ऑफ कलर्स पेन्सिल. एक पेन्सिल रंग पेन्सिलचा एक बॉक्स घेतला. चाइल्ड 4 तर बघा. चाइल्ड 4. तर आता जी चित्र दिलेली आहेत पाठ्यपुस्तकामध्ये बघा काय काय चित्र दिलेली आहेत. ॲपल, ब्रेड, पेन्सिल बॉक्स,
सेक पोते. अ पॅक बघा लिक्विड सोप. लिक्विड म्हणजे ते साबणाचं जे पाणी, साबणाचे जे लिक्विड असतं, द्रव्य म्हणतो आपण, ते औषध, ते घेतलेलं आहे. साबणाचं म्हणजे ते भांडी धुवायचं. सम बघा मँगोज. आता सम ज्युसी राईस मँगोज म्हणजे रसाळ पिकलेले आंबे घेतलेले चित्रामध्ये दाखवलेले. बाळांनो, तुम्हाला पाठ्यपुस्तक मिळाल्यावर समजणारच आहे ते चित्र. तसंच अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स, निळ्या रंगाच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. आणि लिक्विड सोपचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, बरोबर. तसेच अ बॅग जॉर ऑफ हनी, मधाची बरणी, मधची एक जॉर म्हणजे बरणी घेतलेली आहे, बरणी आहे. तर याविषयी पुढील आता आपण ही जी चित्र आहेत, तर अशा पद्धतीने आपण त्या चित्राद्वारे पुन्हा ती आपण कविता बोलू शकतो, म्हणू शकतो. ते पहिलं काय म्हटले बघा त्यांनी बाळांनो. आता मी तुम्हाला या 4 वस्तूंविषयी तुम्हाला समजून सांगितले. ऍपल, ब्रेड, पेन्सिल याविषयी तुम्हाला कविता समजून दाखवलेली आहे, बोलून दाखवले. त्याप्रमाणे आय वेंट टू द मार्केट, बरोबर. आय वेंट टू द मार्केट. पुन्हा तसंच पुढे पुढे जायचंय आपण. अ सॅक ऑफ द ग्रॅम फ्लोअर, अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर म्हणजे एक पिठाचं किंवा धान्याचं जे सॅक पोते असते, ते पोते, ते डाळीच्या पिठांचे पोते एक घेतलेलं आहे. पुढे आय वॉन्ट टू द मार्केट. नंतर काय घेतलेले बघा. अ बॅग, द बिग जॉर ऑफ हनी आणि मधाची बरणी, जॉर घेतलेली आहे. अशा पद्धतीने पुढे सम, पुढचं घेऊया. सम ज्युसी राईफ मँगोज, मँगो आंबे बघा, रसाळ आंबे घेतलेले आहेत, पिकलेले. पुढचे बाळांनो, आय वॉन्ट टू द मार्केट. अ पेअर ऑफ द ब्ल्यू बँगल्स, बांगड्या. ब्ल्यू निळ्या रंगाच्या बांगड्यांची जोडी घेतलेली आहे. दोन बांगड्या घेतलेले, 2 दाखवलेले आहेत बाळांनो. तिथं 2 म्हटलेले, पण 2 बांगड्या घेतलेले आहेत. बांगड्यांची जोडी घेतलेली आहे. पुढे जाऊया. आता अ पॅक ऑफ लिक्विड सोप. आता सांगितलं मी तुम्हाला, द्रव्य साबणाचा एक पॅक घेतलेला आहे. आय वॉन्ट टू द मार्केट. अजून काय घेतलेले बाळांनो. अ बंच, त्याला आपण बंच घड म्हणतो बघा. घड, केळींचा घड, द्राक्षांचा घड, बंच. बिग बनानस आणि केळींचा मोठा एक घड घेतलेला आहे, बरोबर. पुढे अ स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स. आय वॉन्ट टू
द मार्केट. I went to the market. I went to the market. I went to the market. A sack, a string of white flowers. आणि तसेच पांढऱ्या फुलांची माळ घेतलेली आहे. माळ घेतलेली आहे. याप्रमाणे बाळांनो कविता समजलेली असेलच. आलं लक्षात. आता पुढे आपण जाऊया की अशा पद्धतीने आपल्याला आपण जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने मार्केटमध्ये, आता मार्केट बाजार जे शब्द आहेत ते शब्दार्थ मी तुम्हाला देणार आहे. सॅक पोते आणि मध, बंच घड या पद्धतीने ते शब्दार्थ दिले जातील. ते शब्द तुम्ही करायचे आहेत. त्या पद्धतीने कविता समजलेली असेल असं मी गृहीत धरतो बाळांनो. आणि छानपैकी जो स्वाध्याय दिला जाईल तो स्वाध्याय लिहायचा आहे. आणि 2 वेळा तुम्हाला कविता लिहून पाठांतर वेळ मिळेल तेव्हा पाठांतर करायची आहे. चला पुढे जाऊया. आता पेज नंबर 24 बघा काय म्हटले बाळांनो. सर्कल. सर्कल सर्कल म्हटलं की गोल हा प्रकार आला. सर्कल म्हटलं की गोल हा प्रकार आलेला आहे. गोल करणे, सर्कल गोल करणे. आणि या सर्कल विषयी आपल्याला काही डायलॉग दिलेले आहेत आणि ते डायलॉग आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत. मुलांना आपण हे पेज नंबर खरं वर्गात घेतो आणि काय करतो माहिती का बाळांनो, मुलांना असे शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे मुलांना असं गोल राऊंड मध्ये एकमेकांच्या समोर उभे करतो आणि उभे केल्यानंतर वर्तुळ काढून त्या वर्तुळाकारात उभे करून एकमेकांशी संवाद करतो. डायलॉग बोलतो आणि त्या जोडीने एकमेकांसमोर बोलतात. त्याला आपण कॉम्प्लेंटेन्स ऑफ द कॉम्प्लिमेंटन्स असं म्हणतोय. आणि तक्रारी आणि प्रशंसा आपण ते समजून घेणार आहोत. बघा, कॉम्प्लेंटेन्स अँड कॉम्प्लिमेंटेन्स, तक्रारी आणि प्रशंसा, ते डायलॉग आहेत ते आपण आता बोलून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने डायलॉग 1 आहे. डायलॉग 1 तर काय म्हटले. हॅलो. युअर हँड रायटिंग इज सो नीट अँड टायडी. बघा, टायडी म्हणजे बघा की युअर हँड रायटिंग इज सो नीट अँड टायडी. तर तुझे जे हस्ताक्षर आहे ते हस्ताक्षर व्यवस्थित आणि नीटनेटके आहे. व्यवस्थित आणि नीटनेटके म्हणजे चांगले. नीटनेटके म्हणजे चांगले आहे. आलं लक्षात बाळांनो. बघा पुढे. इट रिअली लुक्स नाईस. छान, सुंदर. ते खरोखर छान दिसते. अक्षर खूप छान आहे माझं अक्षर. बी थँक्स. समोरचा मुलगा बोलते थँक्स, आभारी आहे.
ए मुलगाने बी मुलाशी संवाद केलेला आहे. तो बोलले अक्षराबद्दल, हँड रायटिंग, अक्षराबद्दल. बी मुलाशी संवाद केलेला आहे. त्याला सांगितले की तुझं हस्ताक्षर खूप छान आहे, सुंदर आहे, नाईस. की खरोखर सुंदर आहे, माझं अक्षर खूप छान आहे. तर बी जो समोरचा मुलगा आहे तो बोलते की थँक्स, मी आभारी आहे तुझा, धन्यवाद. डायलॉग 2. दुसरी दोन मुलं बोलतात बाळांनो. ए, डिड यू laugh at me? Do you laugh at me? तू मला हसलास का? तू मला हसलास का? समोरचा मुलगा बोलतोय बी, नो, आय डिडंट. नाही, मी तुला नाही हसलो. कधी हसलो मी? नाही हसलो तुला. पुन्हा पुढचे दोन मुलं बोलतायत, यस यू डिड. होय तू हसलास. होय तू हसलास. बी, प्लीज बिलीव्ह मी, आय डिडंट. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा, मी हसलो नाही. बघा पुढे 1 डायलॉग झाला, 2 झाला, आता 3 डायलॉग. हाय वुड यू लाईक टू लुक ॲट माय पिक्चर? हाय वुड यू लाईक टू लुक ॲट माय पिक्चर? हाय, तुला मी काढलेले पिक्चर, बघा, तुला मी काढलेले चित्र पाहायला आवडेल का? मी काढलेले चित्र तुला पाहायला आवडेल का? आवडेल का? बघा पुढे, oh yes, I love you too. Oh yes, I love too. हो, नक्कीच, मला नक्की आवडेल. लव, नक्की आवडेल मला. ये, इयर, हे बघ, हे बघ. बी, वाऊ, दिस इज ब्युटिफुल. वाऊ, दिस इज ब्युटिफुल. वा वा, हे फारच सुंदर आहे, छान आहे. हे फारच सुंदर आहे, छान आहे. You pushed me. You pushed me. तू मला ढकलले. ढकलले. पुष्ट म्हणजे ढकलले. की तू मला ढकललास. आपण म्हणतो ना पुश. पुश म्हणजे ढकलणे. बी, सो, मग काय झालं त्यात? ढकललं ते काय झालं? सो, मग काय झालं त्याच्यात ढकललं तर? प्लीज डोंट डू इट. इट हर्ट्स. प्लीज डोंट डू इट. इट हर्ट्स. कृपया तसे करू नकास किंवा नकोस. कृपया तसे करू नकोस, त्याने मला दुखतं.
त्याने मला दुखतं. आय एम सॉरी. आय एम सॉरी. मला माफ कर. चूक झाली माझ्याकडून, चुकलं, ढकललं गेलंस तर मला तू माफ कर, कृपया माफ कर. सॉरी म्हणजे कृपया माफ कर मला. डायलॉग 4 झाला. डायलॉग 5. यू सिंग सो वेल. यू सिंग सो वेल. तू खूप चांगला गातोस. सॉन्ग. सॉन्ग. सॉन्ग गाणे गाणे. तू खूप चांगला गातोस. प्लीज सिंग अ सॉन्ग. सिंग अ सॉन्ग. बघा, यू सिंग सो वेल. तू खूप चांगला गातोस. बरोबर. प्लीज सिंग अ सॉन्ग. कृपया एक गाणे म्हणून दाखव ना. वेल थँक्स. ठीक, मी तुझा आभारी आहे. वेल थँक्स. ठीक, तुझा आभारी आहे. बट नॉट नाऊ. बट नॉट नाऊ. परंतु आत्ता गाणे म्हणत नाही मी. आता नाही, मी आता गाणे म्हणू शकत नाही. नाऊ नाही. सम अदर टाइम. सम अदर टाइम. पुन्हा केव्हा तरी म्हणेन. सम अदर टाइम. पुन्हा केव्हा तरी म्हणेन. सम अदर टाइम. अशा पद्धतीने सम अदर टाइम पुन्हा केव्हा तरी म्हणेन. खूप छानसे डायलॉग आहेत. 5 डायलॉग दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण समोरासमोर उभे राहून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे डायलॉग वर्गात शाळेत आपण म्हणण्याचा सराव करून घेतो बाळांनो. याच्यावरती तुम्हाला स्वाध्याय दिला जाईल, शब्दार्थ दिले जातील, ते तुम्ही करायचे आहेत. हँड रायटिंग, हस्ताक्षर सांगितले. नाईस, छान, सुंदर, थँक्स, आभारी. लॉफ हसलास. प्लीज कृपया लाईक, आवडणे, ब्युटिफुल, सुंदर, पुश ढकलणे, सॉरी माफ, सिंग गायन, टाइम वेळ. अशा पद्धतीने शब्दार्थ आहे, ते शब्दार्थ दिले जातील, ते तुम्ही करायचे. पुन्हा स्वाध्याय क्वेश्चन दिले जातील, ते पाठांतर करायचे. याप्रमाणे इथे संपलेला आहे पेज नंबर. धन्यवाद.